गाईज, ही आमची मराठी शाळा आहे आणि मी तिथे आहे ना लय दिवसातून गेली आहे. तर झालं असं, रात्री आमच्या इथे ना साप निघाला होता. तो पण घराच्या जवळच निघाला होता, म्हणजे दाराच्या पुढंच होता. आणि आहे ना त्याला मारण्यासाठी ही एवढी लोक जमलेली होती, म्हणजे मारायला कमी आणि बघायला जास्त जमलेली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी आहे ना हे ऑमलेट आणि पाव खाऊन आहे ना आम्ही शाळेत गेलो. कारण की शाळेत जाण्याचं कारण असं होतं की माझ्या बहिणीचा आहे ना जन्माचा दाखला सापडत नव्हता. तो दुसरी कुठं भेटणार नव्हता, त्याच्यामुळे आम्ही शाळेतच गेलो पहिलं. आणि तो आम्हाला तिथं भेटला. आणि तो भेटल्याच्या नंतर माझ्या बहिणीचा आनंद बघा किती आहे, कारण तिच्याच कामासाठी लागत होता. आता इथं सगळं नवीन झालंय, ऑफिस वगैरे. आम्ही होतो ना तेव्हा हा दरवाजा दिसतोय ना, तिथं ऑफिस होतं आमचं. आणि आता सगळं म्हणजे फार पत्रे वगैरे बसवलेत. आणि आम्ही शाळेत होतो तेव्हा कौलाची शाळा होती. शाळेत गेल्यावर कसं शाळेची आठवण येते, म्हणजे आपण शाळेत होतो तेव्हाची आठवण येते. सर्टिफिकेट घेतल्याच्या नंतर आहे ना मग आम्ही हॉटेलला गेलो. हॉटेलला गेल्याच्या नंतर मम्मीची काही लय गडबड चालू होती, गिऱ्हाईकं पण होती. आणि असं दुसरं पण चालू होतं ना, आम्हाला पण घरी समोसे बांधून देत होती. त्याच्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. आणि घरी जाताना असं वाटलं की 2 दिवस एवढा पाऊस पडत होता आणि आज एवढं आभाळ मोकळं दिसतंय आणि ऊन पडलंय चक्क. मग तुमच्या इकडे पण झाला का नाही जोरदार पाऊस? नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.